टेलिंग दॅट लॉ हॅज टू बी अबायड थरोली म्हणतात तो, पण सायडीतले जेन्ना एक्सकॅवेशन करता पळय, सायडीन तुम्ही विजीट करा, कितक्यो दोंगर आसा पळय, माती कोण हेंच्यांनी घातल्या रस्त्याक, हेंका परमिशन आसा, इट इज इल्लीगल कन्वर्जन, तांचेर कोण एक्शन घेतलो? सर्व्हिस रोड आसा. लेट मी फिनिश. म्हाका सांग सर, आता हायवे जेन्ना कन्स्ट्रक्ट करता, इनकन्विनियन्स टू ऑल द पीपल, सर्व्हिस रोड कोणी करप? गोवा गव्हर्नमेंट करप, नॅशनल हायवे ऑथॉरिटी करप, कोणी करप? करूंक नाका सर. सर्व्हिस रोड पयलीं करप आनी मागीर तेंच्यांनी हात घालप. खंयसरूच सर्व्हिस रोड ना. हो सांगता लँड एक्विजिशन करूंक जाय, हे करूंक जाय, हेणे इतको कायदो लो केला. सगळे तुम्ही धारगळच्यान इन्स्पेक्ट करा सर. ईच अँड एव्हरी टायमाक दे आर गिविंग अ फॉल्स स्टेटमेंट. एकूय ना. आता लेट हिम गिव अंडरटेकिंग. आता तो सांगता पीडब्ल्यूडीचो वॉटर पायप आसा थंयसर, तांकां त्रास जातलो. लेट हेल्ड अ जॉयंट मिटींग. तांच्या बरोबर कितें करस्पॉन्डिंग केला तेंच्यांनी अजून मेरेन? आम्ही फाटल्या दिसांनी गेला विलेजांक सगळ्या एकठांय गेला आनी आमी प्रेस घेतले, जर हो सर्व्हिस रोडाचेर जायना तुमचे काम जाल्यार आमी बंद करतले. दुसऱ्या दिसाच्यान काम स्टार्ट केले. आता तो सांगता पळय, बांद्या वचपाक रस्तो ना तांकां, कॅटल पास दवरला. कित्या खातीर? बेश्टो नांवांक तो काय त्या सायडीन भटाची घरां आसात. तो त्या दिसा भट पडलो, तेजो पांय इंज्युअर जालो. थंय काय ना, खडी आहा थंयसर. कशें चडटले ते? रडटालो तो. कशें वचपाचें त्या सायडीन? त्या सायडीन देवस्थान आसा. आणि कितली झाडां तोडल्यात न्हू ते सर, हेंच्यानी तुम्ही परमिशन, हेंच्यांनी प्लॅनिंग करूंक जाय. हायवे येताना अरे गांव येदो म्हणलं हायवे कित्याक जावं तर गांव बुडटा जाल्यार, आणि खंयच्या गरज काय ते एंटायर विलेज ही रेव्हेन्यू विलेज सर. आणि हे सांगतात ते प्लानाचेर ना. आमकां पयलीं पासून आमी प्लान फक्त तुम्ही पंचायतीत दिया, इंडिव्हिज्युअल कोणाक दिवं नाका. थंय वचून कोणाकय पळोवंक मेळटलो कितें आसा जाल्यार, तो सुद्दां दिवं नाका. केन्ना कंप्लीट केन्ना जातलो? सर ती हे केलेली पायपलाईन शिफ्ट केली. हो जो पर्टिक्युलर रोड आसा, पायपलाईन शिफ्ट करूंक जाय, ते स्ट्रक्चर उडोवपाक जाय आणि ते कनेक्ट मे बी अराउंड 15 days. 15 सर एके सायडीन जालो, दुसऱ्या सायडीन ना एकच उडयता. 15 days. एटलीस्ट एक खंयचो तरी एक्सेस तुमकां रेडी करून दिता सर. एक्सेस म्हटल्यार तो भितरल्यान येवपाचो मेन आसा. आणि गावात पेडण्याच्यान येयले न्ही, पेडण्याच्यान येयले का दोन कडेन आहा. आमकां मावलेच्या देवळा कडेन वयर सरपाक आनी हांगाच्यान म्हादेवच्या देवळा कडल्यान वयर सरपाक मेळपाक जाय. हे दोन पयलीं मातशें मेन हे करात. ते 2 व्हीलर तरी वयर सरपाक सारके. महादेवाचे टेम्पल प्रोविजन हा सगळे तेंच्यानी हे केल्या. आमी थंय फुड्यान रावन तांकां सांगलें की हो रस्तो सध्या करा, मागीर लँडिकेशन करून कितें करतात ते करात म्हणून. एक फावटी अशें जाता 15-15 दीस सुद्दां नासता उदक. सर पायपलायनींग लागून उरला न्हू, दॅट इज ओनली वन स्पॉट. अदर साइड दे कॅन डू द वर्क नो. ते पाईपलाईनची एक साइड झाली, दुसरी साइड आसा तुमचेकडे. आम्ही तुमका होरान दाखयल्ले सर. आणि भुरगे कसे येतात जीव मुठी धरून येते सर. जस्ट तुम्ही मातशे आम्ही रिक्वेस्ट तुमच्या पाया पडटा, बेडाक व्हिजिट करा सर. आणि मळ्यातले बी कसे गोळ मारून रोडार येतात जाणटी. आणि 2 वर्सां हेंका लागून शेती पडींग आहा. हांव सांगता हेंका लागून पडींग आहा. आणि शेती येदी व्हडली डॅमेज जाल्या आमी ऑलरेडी सर. 2 lakhs बुडयले आमच्यानी. तेंच्याकडे पाया पडले आम्ही. मातशी वाट सध्या पॉवर टिलर व्हरपाक दिया, आमकां वचूंक सध्या करा म्हणून पाया पडलो हांव हेंच्या सर. लास्ट मोर दॅन 2 years. तो पायपलायनींग लागून तो इतलोच एरिया सी दॅट इट इज एक्सपेडायटेड. सोपल्याशिवाय ते वचचे ना. एकूच इश्यू सांगता. आता अटल सेतूचे काम झालं सर. सकयल्यांची डेब्रीज हांव सांगता सर. आय एम जस्ट गिविंग वन एक्झाम्पल. अटल सेतूचं काम झाला, एल&टीन काम करून गेले सर. डेब्रीज जे आसा पळय ते प्रॉब्लेम जाताले. सो वन ऑफ द NGO's रिप्रेझेंटेशन, आय वॉज ऑल्सो इन दॅट NGO. वी हॅव रिप्रेझेंटेड टू द चीफ इंजिनियर. ते सांगता एल&टीन करपाक जाय. एल&टी सांगतात PWD गोवा करपाक जाय. PWD गोवा सांगता आमच्याकडे फंड ना ते सगळे जाग्यार घालपाक. हू इज द रिस्पॉन्सिबल देन? आता हे सगळो कॉन्ट्रॅक्टर हेचे काम करून वयतलो तो. PWD कितें म्हणटले? नॅशनल हायवे ऑथॉरिटी. आमच्याकडे कोण ना, कोणी पळोवपाचें? सर्व्हिस रोड कोण करतलो?
Once the work is completion, who will be responsible for that, sir? So direction is already given to them in front of you to expedite this matter and finish it. Yes. सर पण घातल्यानंतर टाइम सांगणार आम्ही थंय बसता यांचे ते काम समजलं त्याचे काम बंद पडले जाल्यार तुम्ही एक बसपा उत्तर पण त्याचे काम चालू असतले ना सर ते बंद पडलेले हाका लागून रे पाईपलाईनीक लागून ते ना सर पाईपलाईन एका साईडून आला दुसऱ्या साईडून ती साइड घेऊन न्हू तो आमच्या शेजारी मालुडे सर पाईपलाईनीचो इश्यू आलो सर त्यांच्यानी कितल्या मेरेन करस्पॉन्डन्स केला WRT सांगून त्यांना सर बेस्ट नॉर्मली हांगा सांगता अदरवाइज दे विल गो मेक अ स्टेटमेंट इन हायर सर. ओके या तुमच्या गव्हर्नमेंटाक रिपोर्ट करता आमच्या ऑफिसाच्या वतीन आणि काय डायरेक्शन दिता की ताका जाता तितले बेगीन तर कंप्लीट करचो. लेट हिम गिव अंडरटेकिंग सर इन व्यू ऑफ द डे अदरवाइज सिंपली आम्ही येऊन हांगा सर तुमका त्रास जातलो. हांव लेटर तुमचे प्रोसेस करता गव्हर्नमेंटाक धाडटा प्लस ताका डायरेक्शन दिता की शॉर्टली जाता तितले शॉर्टली विदिन शॉर्ट टाइम टू मेक अ कन्व्हिनियंट रोड फॉर यू. ओके त्यांच्याकडे रुलर एक मिनिट राहू द्या त्यांच्याकडेच रुलर नाही तुम्ही किती म्हणत त्यांना ओके म्हणून त्या कारणामेरेन मी कळोवंक ना की सरपंचाक आयज तुम्ही इतले जाण इल्यात तर सरपंच येऊ शकता आसलो न्हू. आयज जे आम्ही येयल्या त्याच्या आधी काल देवळान बैठक जाल्ली आणि बैठकीचे निमंत्रण दिल्ले आम्ही तेका सरपंच आम्ही दिल्ले म्हणजे उदय दिव आम्ही दिव एकच आणि उगवे गाव हो सगळे एकच कोणी दिवप आणि सगळे आम्ही एकमेकाच्या हेतूनच असता तो उत्सव असू काय असू परंतु सरपंचाची मेसेज इली आपण अर्जंट कितें तरी काम आसा ते आपण येऊ शकना. आता त्याचे कितें काम आसा आम्ही पर्सनल त्याचे कामाची वचना पण त्याच्या उपरांत आम्ही असे ठरयले आता एखाद्री कोणाचे काम आसतले तो अथॉरिटी येवंक शकना जाल्यार आम्ही 100 लोक कित्याक फाटी रावया तो येतलोच आमच्या वांगडा. आम्ही कलेक्टराकडे येवपाचे जे असले ते आम्ही आज आयले तांच्यांनी ऑफिसर बी आयज आफयले पण जे ऑफिसर आयज तेंच्यांनी आफयल्ले गावडे म्हणा तो तारे म्हणा हे दोगांय कडे फाटली 3 वर्सां आम्ही वयतलो आणि हांव भितर पर्सनल आहा फक्त तेंचे सांगप कितें तो थंय बसता ऑफिसान तारे आनी गावडे ते अशें जातलें हांवें अशें केलां आनी सगळे तेंचे बकवा काम तेचे काय ना हांव सांगता आणि हो म्हाजो तेंचेर आरोप आहा स्पष्ट आरोप आहा. आता सुद्धा आयलो कलेक्टराच्या फुड्यान ते अशें जाय सगळे कायद्याचे ज्ञान सांगता. हो जो कायद्याचे ज्ञान सांगता रस्त्या देगेचे आमचे जवळ जवळ 100-150 खोपळी झाडां पेडां सगळ्या हेंच्यांनी हनान उडयला तेका कायदो हेंच्यांनी कोणाचे परमिशन घेतला फॉरेस्टाचे आणि परमिशन घेतला जाल्यार तेचो जो काय कॉम्पेन्सेशन आहा ते गांवाक मेळ्ळे काय म्हाका मेळ्ळे काय हांव एक भितरलो शेतकरी आहा. आता म्हाका एक सांग 2 वर्सां जी शेती पडींग उरली ती ही MVR हे कंपनीक लागून तेचे नुकसान भरपाई कोण दितलो तारे दितलो काय गावडे ते फक्त येवन हांगा एसीत आर्ग्युमेंट करप आणि त्यांचे काम काय ना आणि हे इतले असून दुसरे म्हणजे पेडण्याचो ऑफिसर एक आमकां एक अभिमान असलो काय तर आमचे भावना वळखान जे दोंपारचे 1.5 जे भुरगे केजीचे बी थंय रस्त्यार जे येवन तग मारतात क्रॉस करपाक तेंचे हो भावना समजून हे काम करतलो आसलो पण तेचो रिजल्ट 0 फक्त तांकां काय करपाचे ना. पण धारगळच्यान जर आम्ही पत्रदेवी गेले जाल्यार हायवे जो केला हो हायवे पूर्ण अनियोजित असा काय त्याचे प्लॅनिंग ना सर्व्हिस रोज ना सगळे खबर आसले की दोन्ही बाजू गांव असा दोन्ही बाजूक शाळा असा दोन्ही बाजूनी शेतां असा कसलोच विचार न करता हो हायवे केल्लो असा. आयज जर आमी पळयलें जाल्यार जी मिटींग जाली कलेक्टरा बरोबर आनी जे PWD हायवेचे ऑथॉरिटी आसले ऑफिसर आसले ते स्टेटमेंट जर पळयले जाल्यार एक मनान राग येता की कसो स्टेटमेंट करू शकता एक अधिकारी तो सांगता की तेका कायदो जावो म्हणटा लँड एक्विशन करपाक पूण ह्याच MVR कंपनीचो कॉन्ट्रॅक्टर आसा तुमी जर पाणी करशात धारगळ टू पत्रादेवी हेंच्यांनी सायडीतले डोंगर आहा ते खरपून उडयल्यात काबार केल्यात आनी ती माती आसा पळय ती हायवे घेतल्या हांकां कोणी परमिशन दिला हो म्हाजो प्रश्न आहा तांकां
तुम्ही शेता माती काढून शेतान घातल्या, ती शेतातली माती थंय पिड्यार शेता पिड्यार करून उडयल्या, ती परमिशन कोणी दिला तुमकां? आज उगवे गांवानूच तुम्ही वयशा ते हे चल्ला ग्राउंड आसा, ते ग्राउंडाचेर सगळें सामान आसा, ताका कोणी परमिशन दिला? सो हे एकंदरीत गजाली कळटा की हय वाली कोण ना, अंधाधुंद वेपार चल्लेलो आसा आनी लोकांक मरणाच्या दारार व्हरून सोडटा. आयज खरोखर म्हाका बरें दिसता की उगवे गांवच्या गांवान सगळ्या ग्रामस्थांनी इनिशिएटीव घेवन कलेक्टरा कडेन येयल्लो आसा. ह्यान फुडें जो इश्यू ते धरतले म्हाजो पूर्ण पाठिंबो आसा, हांव तेंच्या बरोबर आसतलो. जे कायदेशीर कितें बाबी आसात ते आमी खोशीन आमी फुडें न्यायालया पर्यंत व्हरपाक हांव तरी तेंच्या बरोबर ठामपणे आसा, इतलें सांगूं सोदता. तो लास्ट आनी बेस्ट म्हणटा तसो जे आमी आतां कितें ठरयलां की आयज जर तेंच्यांनी आयज पासून आतां स्टार्ट करता म्हटलो तो सर्वीस रोड, हो रस्तो सर्वीस रोड तेंचो चालू जातलो, चालू करतले. चालू ना केले जाल्यार आमी बसपाचें सांगलें ते आमी धरणे आंदोलन धरतले. दुसरें म्हटल्यार सपोज हे इतलें जावंक ना आनी जर गव्हर्मेंटय आयकना जाल्यार आयज हेच्या फुडें आमी हे जे PWDचे अधिकारी आहात आनी दुसरे म्हटल्यार हो कॉन्ट्रॅक्टर आहा तेंच्या हेचेर आमी हे FIR हे करतले, रजिस्टर करतले. कारण हेंका लागून आयज 2 वर्सां आमची शेतां पोडींग उरल्या, तेची लुकसाण भरपाई कोण दितले? येतात आश्वासनां दितात वयतात, तेची आमकां येना. दुसरें म्हटल्यार हे म्हणटात आतां थंयच्यान रस्तो करपाक तुमचे लँड इक्वेशन जाय आनी कितें करपाक जाय. आतां जी आमच्या शेतांनी माती उडयल्यात आनी रस्ते आमची जी शेतां थंय करपाची आमी बंद केल्यात, ते हेचो तुमी कितलेशे पयशे दिल्यात, तुमचेर तेचेर कितलीशी FIR जाली. आयज हे खंय तरी आमकां फोडोवंक सोदतात. हे जे गव्हर्मेंट जे अधिकारी आहात PWDचे हे खंय तरी आमकां डायवर्ट करून आमी सभ्य म्हणून हे आयज आमच्या कलेक्टर साहेबाक सांगूंक सोदतात. आयज ताका लागून आमी कलेक्टर साहेबाकच सांगलां की तुमी येयात आनी प्रत्यक्षाक विजीट दियात आनी आमच्या लोकांची कशी दैनदिशा केल्ली आहा ते हेंच्या रस्त्याक लागून लोकांची ती पळयात म्हणून. अशा सिच्युएशनाचेर पावलो आसा. एक तर हे जावंक जाय ना जाल्यार गांवचें अस्तित्व नश्ट जायत गेलां आनी त्या खातीर हे अस्तित्व टिकोवच्या खातीर पुढच्या पिढी खातीर कितें तरी करूंक जाय म्हणून हो आमचो हो प्रयत्न आसा. आयज कलेक्टरान आमकां एश्युरन्स दिला खरें, पण त्याच्या बद्दल आमकां तितकी शाश्वती ना. पण आमकां हेचेर प्रखर आंदोलन करचेच पडटलें, त्या शिवाय हांकां कशीच जाग येवची ना. हेच्या पयलीं तेंच्यांनी 2019 पासून प्रत्येक फावटी ते आमकां एश्युरन्स दित आसात अशें करुया तशें करुया आनी तशें करुया. आतां तेणी आमकां पुला कडेन काम चालू आसा, थंय बायपास म्हणजे गांव रावलो एकी कडेन आनी थंयच्यान ते त्या पुला पोंदल्यान दिता म्हणून तांणी आतां कलेक्टराक सांगलां. म्हणून कलेक्टरा कडेन आमी विनंती केल्या की सायट विजीट केल्या शिवाय तुमच्या लक्षात हे कशेंच येवचें ना. आनी सगळ्या गांवांक म्हाजी विनंती आसा की हो प्रश्न तुमी सगळो घोसास लावपाचो ना जाल्यार आमी ह्या हेतूरसून कशेंच आमचें अस्तित्व नश्ट जातलें. मोपा एअरपोर्टाक लागून ऑलरेडी जाल्लेच आसा आनी हो फुडलो तेंचो प्रयत्न आसा, पण आमचो हो लढो आसतलोच. गांवांत जे अडचणी निर्माण जातात न्हू ते आमी कलेक्टराक एप्लिकेशन दिल्लें, पत्रव्यवहार केल्लो. त्या खातीर कलेक्टरान आमकां आयज मिटिंगेक आपयलें. त्या मिटिंगेक आमचे रोडाचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरय हजर आशिल्लो. त्यांच्या फुड्यान आमकां तेंच्यांनी आश्वासन दिलां कलेक्टरान की ते स्वता विजीट करतले येवन आनी आमचे डिफिकल्टी प्रॅक्टिकल कितें आसा ते जाणून घेतले आनी तेंच्या वांगडा उलोवन मागीर कितें तो निर्णय घेतले. पूण आमी कसो जर सर्वीस रोड जायना जाल्यार आमी कशेंच उगी रावचे ना. उग्याच्या गांवांत तो निर्धार आसा आनी पूर्ण गांवांत आमची एकवट आसा आनी ती कायम रावतली आनी आमकां काम केल्या शिवाय नाल्यार आमी काम हायवेचेर थांबयतले. 15 तारखेक तुम्ही काय करता? 15 तारखेक आमी पयलीं कलेक्टरान काय तो निर्णय आमकां सांगून न्ही बरोबर कितें आहा तें सांगून त्याच्या उपरांत आमी पक्को निर्णय घेतले आनी पूर्ण गांव एकठी जावन एक फावटी आमी 16 सालांत मोर्चा केल्लो न्हू त्या पद्दतीन आमी गांवाचेर उबे रावतले सगळे हायवेचेर आनी गांवा रोडाचेर काम थांबयतले. इतलें मात्र निश्चित सांगता तुमकां.